अजून एक प्रोग्राम दाखवायचा होता ती पॉइंटरवर. देन वी कॅन गो टू नेक्स्ट पार्ट इन पॉइंटर. सो जो पुढचा प्रोग्राम आहे पॉइंटर वरती तो असा आहे. राइट अ सी प्रोग्राम टू डिफाइन फंक्शन फॉर नेम circumference आणि एरिया for calculating the circumference and area of a circle. Use call by reference for calling these functions, Pranjal. So hash include stdio.h. पहिलं मी जो circumference function आहे त्याचं प्रोटोटाइप डिक्लेरेशन स्टेटमेंट असं काहीतरी लिहितो. फ्लोट सर्कम्फरन्स फ्लोट पॉइंटर. सो ह्याचं मीनिंग काय झालं की त्याचं रिटर्न टाइप फ्लोट आहे शिरा आणि त्याचं जे फॉर्मल पॅरामीटर असेल ते फ्लोट पॉइंटर असेल. म्हणजे मी जेव्हा हे सर्कम्फरन्स फंक्शन कॉल करेन प्रांजल, मी ह्याच्यामध्ये फ्लोट व्हेरिएबलचा ऍड्रेस पास करेन. तसंच अजून एक फंक्शन मी डिफाइन करणार आहे फ्लोट एरिया फ्लोट स्टार. त्याच्यानंतर मेन मध्ये रिटर्न 0 आणि आधी मी काय करतो एक रेडियस नावाचं व्हेरिएबल घेतो. युजरला सांगतो एंटर द रेडियस ऑफ द सर्कल scanf %f ampersand रेडियस इज. त्याच्यानंतर मी सर्कम्फरन्स फंक्शन कॉल करणार आहे आणि त्याच्यामध्ये रेडियसचा ऍड्रेस पास करणार आहे आणि त्याची रिटर्न व्हॅल्यू मी एका सी व्हेरिएबल असाइन करतो इकडे. सो आधी मी मेनच्या खाली सर्कम्फरन्सचं डेफिनेशन लिहितो. फ्लोट सर्कम्फरन्स फ्लोट पॉइंटर आर केलं समजा आणि आता सर्कम्फरन्स कसं फाइंड आउट करायचं पाहूया आम्ही. फ्लोट सी केलं, सी इज इक्वल टू 2 इंटू पाय. सो मला पाय नावाचे कॉन्स्टंट पण डिफाइन करावं लागेल वरती. हॅश डिफाइन पाय 3.142 प्रांजल. सो इकडे काही 2 इंटू पाय इंटू आर. आरच्या जागी मी पॉइंटर आर लिहिणार कारण पॉइंटर आर म्हणजे रेडियसची व्हॅल्यू झाली. सो हे ऑटोमॅटिकली 2 पाय इंटू रेडियस झालं प्रांजल आणि रिटर्न सी ना. आणि त्याच्यानंतर इकडे प्रिंट आहे द सर्कम्फरन्स इज %f, c आणि तसंच मी एरिया फंक्शन डिफाइन करतो फ्लोट एरिया आणि इकडे काही फ्लोट ए अँड ए इज इक्वल टू पाय इंटू पॉइंटर आर प्रांजल. पॉइंटर आर मीन्स रेडियस ना. सो पॉइंटर आर मीन्स व्हॅल्यू ऑफ रेडियस व्हेरिएबल इज आणि रिटर्न येईल इकडे. तर इकडे मी थोडे व्हेरिएबलचे नाव चेंज करतो मग ते समजायला अवघड नाही होणार. फ्लोट CIR आणि फ्लोट AR. सो इकडे CIR इज इक्वल टू असं येईल, हे CIR आणि खाली पण मी C आणि A वापरले होते. तसं इकडे पण तुम्ही C आणि A वापरलं तरी काय हरकत नाही. मग पण मग मे बी तुम्हालाच कन्फ्यूज होईल म्हणून तसं केलं मी. आणि हे AR येईल. AR इज इक्वल टू एरिया ऑफ ampersand रेडियस प्रांजल आणि एरिया इज %f, AR. सो इकडे ए ची जी व्हॅल्यू रिटर्न झाली ती वरती जाईल आणि AR व्हेरिएबल असाइन होईल आणि मग मी मेनच्या बॉडीमध्ये AR ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. ठीक आहे. सो आता हा प्रोग्राम मी रन करून दाखवतो.
4.8 टाकलं आलं की नाही. ठीक आहे. सो इज प्रोग्राम क्लिअर इशिरा? प्रांजल क्लिअर ना? हा कुठे, हा कारण हे बघ कसे प्रांजल, हे जे एम्परसँड रेडियस आहे ह्यासाठी घेतलाय कारण तो जो खालचा फॉर्मल पॅरामीटर आहे तो पॉइंटर डिक्लेअर केला बरोबर. सो म्हणून आम्ही रेडियसचा ऍड्रेस पास करणार आहे बरोबर, बिकॉज हे कॉल बाय रेफरन्स आहे बरोबर. सो कारण रेडियसचा ऍड्रेस खाली जाईल, हे आर मध्ये जाईल. ठीक आहे, म्हणून खाली आर घेतले प्रांजल ऍज अ पॉइंटर. समजा हे आर नसतं, फक्त आर असतं, म्हणजे पॉइंटर नसतं, फक्त आर असतं. मग तुला काय करावं लागेल, तर सर्कम्फरन्स कॉल करताना हे एम्परसँड काढावं लागेल ना मला. असं मग ते कॉल बाय व्हॅल्यू झालं. पण मला रेडियसचा ऍड्रेस पास करायचं म्हणून एम्परसँड रेडियस केलंय आणि खाली पॉइंटर येईल मग. ठीक आहे, नाव इज इट क्लिअर प्रांजल? ओके ठीक आहे. आणि इशिरा प्रोग्राम क्लिअर आहे ना? तू आवाज येत नाही, काही डाऊट असेल तर विचार मला. ओके, आता डबल पॉइंटर व्हेरिएबल किंवा ह्याला म्हणतात पॉइंटर टू पॉइंटर, तो मी कॉन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर डबल पॉइंटर म्हणजे काय पाहूया आता. समजा मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला 2 स्टार वापरून, तर त्याला डबल पॉइंटर म्हणतात. सिंगल स्टार वापरून आम्ही जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्याला सिंगल पॉइंटर म्हणतात. डबल पॉइंटर हा काय करतो, हा सिंगल पॉइंटर व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करतो प्रांजल. लेट मी गिव्ह एक्झाम्पल. इंट पॉइंटर p2, इंट स्टार p1 आणि इंट m. सो p2 हा डबल पॉइंटर आहे. p2 मध्ये मी p1 चा ऍड्रेस स्टोअर करू शकतो. सो मी असं लिहितो, डबल पॉइंटर is a variable declared using 2 stars symbols. Example, in double star p2, and because it's double star so it's प्रांजल p2 ना. आणि त्याच्यानंतर मी एक पॉइंट लिहिणार, डबल पॉइंटर stores the address of single pointer इशिरा. So for example, हे डबल स्टार p2 झाले इशिरा, सिंगल स्टार p1, इंट m झालं. आता p1 मध्ये मी m चा ऍड्रेस स्टोअर करू शकतो इशिरा, p1 इक्वल टू एम्परसँड m लिहू. p2 मध्ये p1 चा ऍड्रेस स्टोअर करू शकतो प्रांजल, p2 इज इक्वल टू एम्परसँड p1 लिहू. Here p2 can store address of p1 because p2 is double pointer ना, and p1 is single pointer. सो आता एक सांगायचं होतं, कसं आहे, जर तुला प्रांजल p2 वापरून m चं रॅम मेमरी लोकेशन ऍक्सेस करायचं असेल समजा, तर तू कसं करशील, डबल स्टार p2 वापरून. सो मी असं लिहितो, सिंगल स्टार p2 लिहिलं. आता पहिलं तर सिंगल स्टार p1 लिहिलं, त्याचा अर्थ काय, व्हॅल्यू ऑफ m बरोबर प्रांजल, ते काल सांगितलं होतं इशरा. मी फक्त p1 लिहिलं, p1 लिहिल्यावर मला काय भेटेल, ऍड्रेस ऑफ m, कारण p1 मध्ये m चा ऍड्रेस स्टोअर्ड आहे. तसंच सिंगल स्टार p2 म्हणजे काय झालं, सिंगल स्टार p2 म्हणजे व्हॅल्यू ऑफ p1 नाव, नॉट व्हॅल्यू ऑफ m, व्हॅल्यू ऑफ p1. कारण p1 चा ऍड्रेस p2 मध्ये स्टोअर्ड आहे आणि व्हॅल्यू ऑफ p1 म्हणजे ऍड्रेस ऑफ m. सो जर मी डबल स्टार p2 वापरलं प्रांजल, मीन्स व्हॅल्यू ऑफ m ना, व्हॅल्यू ऑफ m झाला. सो डबल स्टार p2 इज 100 केलं. सो इकडे काय होईल, your 100 is assigned to m variable using p2 प्रांजल. सो डबल स्टार p2 म्हणजे पण m झालं इशिरा, सिंगल स्टार p1 म्हणजे पण m झालं. तुला जर m ऍक्सेस करायचं असेल, आयदर तू p1 वापरून ऍक्सेस करू शकते किंवा p2 वापरून. पण p2 जर तू वापरलं तर तुला 2 स्टार वापरले लागतील p2 वर प्रांजल. सिंगल स्टार वापरलं तर ते m चा ऍड्रेस आला ना.
आणि डबल स्टार P2 म्हणजे m ची व्हॅल्यू झाली. सो मी असं लिहितो डबल स्टार P2 इक्वल टू 100 means m equal to 100. So m can be accessed by writing either single star P1 or double star P2. तो ह्याच्यावर एक प्रोग्राम करूया मी. Program to swap the values of two variables using double pointer hash include stdio.h. आता इकडे डायरेक्टली मेनच्या बॉडी मध्ये लिहिलं तरी चालेल, कारण डबल पॉइंटर इतकं वापरलं जात नाही प्रांजल. की मेनली फॉर म्हणजे जास्ती सिक्युरिटी वाढवण्यासाठी. डबल स्टार P2 सिंगल स्टार P1 आणि m नाही असं लिहितो मी बेटर. डबल स्टार x डबल स्टार y आणि मग काही सिंगल स्टार P1 सिंगल स्टार P2 घेतलं आणि a आणि b. म्हणजे बघा a आणि b चा ऍड्रेस मी P1 P2 मध्ये स्टोअर करू शकतो प्रांजल, आणि P1 P2 चा ऍड्रेस XY मध्ये, बरोबर ना, कारण हे डबल पॉइंटरचा लेशन आहे. पुढचं पॉइंट काही एंटर व्हॅल्यूज ऑफ a and b टू बी स्वॅप ना. स्कॅनर %d ampersand a ampersand b. आता नेक्स्ट व्हॉट आय नीड टू राईट प्रांजल. P1 इज ampersand a ना आणि P2 इज ampersand b. P1 चा ऍड्रेस a चा ऍड्रेस P1 ला असाइन झालाय, b चा P2 मध्ये, आणि त्याच्यानंतर x इज ampersand P1, y इज इक्वल टू ampersand P2 ना. आता XY वापरून मला a b ऍक्सेस करायचं असेल तर काय करावं लागेल, एक एक्स्ट्रा व्हेरिएबल लागेल. समजा c घेतलं, काय करत होतो आम्ही, c इक्वल टू a आधी, बरोबर ना. सो a च्या जागी डबल स्टार x लिहिलं तरी चालेल. देन नेक्स्ट काय, a इक्वल टू b म्हणजे डबल स्टार x इक्वल टू डबल स्टार y असं लिहिलं तर ते जास्ती तुम्हाला कन्वर्ट करायला सोपं जाईल. b इक्वल टू c म्हणजे डबल स्टार y इक्वल टू c. डबल स्टार x means value of a is theta, double star y means value of b, and मग प्रिंट करताना व्हॅल्यूज आफ्टर स्वॅपिंग आर. आता इकडे a b च आहे ना प्रांजल, %d a कॉमा b. हा प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो. एंटर प्रांजल 5 and 10 ना, आलं की नाही 10 and 5. ठीक आहे. सो इज द प्रोग्राम क्लिअर इशिता प्रांजल, क्लिअर ना. परत ते चुकून तसं झालं प्रांजल, ते बोल्ड मध्ये कन्वर्ट झालं ना एक्स, ऍक्च्युअली डबल स्टार एक्स झालं. ते व्हॉट्सअपवर आय थिंक थोडंसं फॉर्मॅटिंगचंही असतं. सो तुम्ही ऑब्व्हियसली व्हॉट्सअपवरनं प्रोग्राम रेफर करू नका, हे ऑलरेडी मी ड्रायव्हर टाकू तेच प्रोग्राम बघा. आणि ते व्हॉट्सअपवर ॲज यू कॅन सी तो ऍक्च्युअली डबल स्टार एक्स झाला पाहिजे, पण आय थिंक ते काय करते, ते स्टारला काहीतरी तो बोल्ड मध्ये कन्वर्ट करतो. ते फॉर्मॅटिंग आहे काहीतरी. मी ऍक्च्युअली जास्ती करून पॉइंटरचे प्रोग्राम ग्रुपवर टाकत नाही, कारण बऱ्याच वेळी तसाच प्रॉब्लेम होतो. आणि एकदा ऍक्च्युअली काय झालं, एक एक्झामच्या वेळी बरं झालं हे मला त्याच वेळी कळलं. म्हणजे स्टुडंटचा एक्झाम होता आणि त्याला ते एक डाऊट होतं की मी डबल पॉइंटर लिहिलंय, असल्याच काहीतरी प्रोग्राम होता. नाही सॉरी, मी पॉइंटर लिहिले पण खाली कुठे स्टार दिसत नाही. मग त्यांनी मला फोन केला एक्झामच्या वेळी, मग ते बघितलं मी, त्यांनी म्हणजे ग्रुपचं चेक केलं होतं, व्हॉट्सअप ग्रुप. सो मी म्हटलं, मग त्याला पण म्हटलं नाही, इव्हन बाकीच्यांना म्हटलं की ग्रुपचं तुम्ही चेकच करू नका. ते फक्त एक म्हणजे जर मी समजा खाली गेलो पाणी प्यायला, मग तुम्ही 5 मिनिटं तरी रेफर करू शकता, किंवा लगेच क्लास झाल्यावर रेफर करतो, त्यासाठी मी फक्त. ओके, ठीक आहे. सो आता नेक्स्ट पॉइंट म्हणजे पॉइंटर अरिथमॅटिक. सो पॉइंटर अरिथमॅटिक मध्ये एक मला महत्वाचं पॉइंट सांगायचं होतं. जर मी प्रांजल एका पॉइंटरला नंबर ऍड केलं, तर ते नंबर डायरेक्टली त्या पॉइंटरला ऍड होत नाही शिरा. लेट मी गिव्ह एक्झाम्पल. इंट पॉइंटर pm p इक्वल टू ampersand m ना. लेट ऍड्रेस ऑफ m इज 1000 सपोज. समजा अज्युम केलं की m चा ऍड्रेस 1000 आहे. व्हॅल्यू ऑफ p इज ऑल्सो 1000 ना, बरोबर. p ची व्हॅल्यू पण 1000. हा सर, या सर, हा सर. तर ऍक्च्युली तुम्ही एक साधारणपणे आता आपण
जरा एक मिनिट त्यांचं कॉपी ते सॉफ्टवेअर होते. ते जे आहेत ना आता जे आले होते प्रांजल HDFC चे मोठे म्हणजे मोठ्या पोझिशन ते पण माझे स्टुडंट आहेत ते. म्हणजे पण त्यांना बऱ्याच वेळी काय होतं की त्यांना इतकं एक्सपिरियन्स गेन करून त्यांना IT मध्ये स्विच करायचं असतं किंवा जरी स्विच करायचं जर नसेल तरी प्रोग्रामिंग शिकण्याची आवड असते. म्हणजे ते काहीतरी मग त्यांच्या डोमेन मध्ये किंवा त्यांच्या अंडर जे लोक आहेत त्यांना मग ते प्रॉपरली गाईड करू शकतात. कारण बरंच आता सॉफ्टवेअर बेस्ड होतंय ना. सो मग त्यांचं पण तसं झालं की काहीतरी HDFC बँकमध्ये ते कुठलं तरी सॉफ्टवेअर इंट्रोड्यूस करणार होते. सो त्यांना तसं म्हणजे ह्यांना इतकं शिकायची गरज नव्हती. कारण ते ऑलरेडी म्हणजे ती ऍक्च्युअली मॅनेजर च्या इव्हन थोडं हायर लेवलवर. पण मग काय झालं की त्यांनाच असं वाटलं की समजा असं काही इश्यूज झाले आता आणि ते इश्यूज मग त्याला ऍटलीस्ट कोडिंगचं थोडंफार नॉलेज आहे. मग ते ऍटलीस्ट निदान थोडं तरी ऍडवाइस गायडन्स करू शकतात. तसं मग आणि त्याच्यामुळे कंपनीला फायदा होईल. तसं सो मग ते आउट ऑफ इगरनेस आणि इंटरेस्ट त्यांनी कोर्स केला. तसं मग इव्हन त्यांच्या अगोदर पण बरेच असे होते जे आत्ताच ऍक्च्युली एक MIT पण मॅडम मी त्यांचं नाव घेणं त्यांना कॉन्फिडन्स ठेवायला सांगितलं होतं. बरेच अशी फॅकल्टी पण कधी कधी कोर्स करतात. म्हणजे आता ह्यांचं काय एक मॅडमचं काय झालं होतं की हा मी जस्ट ते कॉपीला ठेवतो. सो त्यांचं काय झालं होतं की त्यांचं इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट आय थिंक ते HOD नाही म्हणता येईल पण ते इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट त्यांना MITच्या इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट त्यांना बरंच एक्सपिरियन्स इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल. सो त्यांना मग सडनली त्यांच्या HOD की प्रिन्सिपलनी सांगितलं की की त्यांना जावा शिकवायला आणि मग त्यांच्याकडे टाइम पण कमी होता 2 महिन्यात आणि त्यांना कोडिंगचं असं काही जास्ती नॉलेज नव्हतं, फारसं नॉलेज नव्हतं. थोडंफार सी मात्र त्यांना थोडं आठवत होतं. जे जे त्यांनी तेव्हा आणि ते पण तेव्हा त्यांनी 25 वर्षामागे गेले. मग त्यांचंच वय आता अराउंड 50 असेल, अराउंड 50 असेल. सो मग ते त्यांनी पण हल्लीच कोर्स त्यांचा संपला माझ्याकडनं. सो त्यांनी जे जावा केलं. सो कारण त्यांना अशी इच्छा होती. आता बरेच ते म्हणाले की त्यांचे पण कलिग्स म्हणा किंवा बरेच प्रोफेसर्स काय करतात की ते डायरेक्टली स्लाइड मधनं शिकवतात आणि तसं त्यांना नको होतं. त्यांना प्रॉपर नॉलेज द्यायचं होतं स्टुडंट्सना. सो म्हणजे जरी त्यांचा तो सब्जेक्ट नसेल पण त्यांनी एक जबाबदारी घेतली हातात मग त्यांना ते नीट पार पाडायचं. सो स्टुडंटला चांगलं नॉलेज देतात त्यासाठी मग त्यांनी कोर्स केला. ऍक्च्युली काय झालं दुर्दैवाने त्यांच्या हसबंडचा मृत्यू झाला. त्यांचे हसबंड ऍक्च्युली मोठे म्हणजे आत्ताच एक मला वाटतं 1 महिना मागे. म्हणजे जस्ट कोर्स संपलं होतं आणि ही बातमी आली ऍक्च्युली. म्हणजे काय मला आठवतं की ते म्हणजे कोर्सचे फक्त 2 दिवस राहिले होते आणि सेकंडला ज्याला मी त्याला जस्ट मेसेज केलं की तुम्ही येणार आहात ना मॅडम. मग त्यांनी मला म्हटलं की हसबंडची मृत्यू झाली आणि मग त्यांनी एक लिंक पण पाठवली मला की हसबंड ते ऍक्च्युली सायंटिस्ट होते इकडे आय थिंक DRDO मध्ये ते सायंटिस्ट होते इकडच्या. हो. सो मग ते तसं झालं. सो मग म्हणून ते त्यांचे फक्त एक 2 दिवस मिस झाले यांचे तसे. बट तरी म्हणजे
असल्या ह्यांना शिकून म्हणजे मलाच खूप चांगलं वाटतं. एक म्हणजे एक प्रकारचं चांगलं वाटतं, की इतकं ते वयस्कर असून पण म्हणजे माझ्यावरती एक जबाबदारी ठेवतायत, की मी त्यांना चांगलं नॉलेज देऊ शकतो. आणि ते पण बघून चांगलं वाटतं, की त्यांना ॲक्चुअली हे शिकायची गरज नाही. पण म्हणजे इतकं पॅशन त्या एजला म्हणजे रिअली मग मग मी पण स्वतः मोटिव्हेट होतो. हां, खरंच. हो, हो. बूस्ट मिळतो. बिकॉज पण तसं तसं तर त्यांनी नाव कमवले, पैसा कमवले. सो ॲक्चुअली त्यांना तसं करायची गरज आता मी पण म्हणजे माहीत नाही. मी जेव्हा आफ्टर 25 इयर्स म्हणजे जे 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 नवीन लँग्वेज येतील, मला पण ते शिकायची इच्छा असेल का? हे किंवा मी जस्ट रिटायर होईल. मे बी माझ्या मुले मे बी जे जे माझे हे चिल्ड्रन आहेत, माझी मुले. सो सो ते कॅरी फॉरवर्ड करीन ते मला माहीत नाही. पण ह्यांचं तेच म्हणजे कौतुकाचं आहे. कारण आता हे स्पेशली इतकं हाय पोझिशनवर असून पण इतकं एक्सलंट सॅलरी आहे त्यांचं. आणि त्यांना ॲक्चुअली काही करायची गरज नाही. तरी म्हणजे ते म्हणाले, "नाही मला करायचंच आहे सर." आणि ते पण म्हणजे टाईम काढून यायचे ते हे करायचे. इतकं त्यांचं कधी-कधी त्यांना तिकडे 18 म्हणजे 16-17 तास काम करावं लागायचं बऱ्याच वेळी. म्हणजे जर काही त्यांचं नवीन प्रॉडक्ट्स एच-डी-एफ-सीचं असतं ना त्यांचं आता नेट बँकिंग हे म्हणजे बरेच त्यांनी चांगले फीचर हे केले त्याचे. सो त्यावेळी मग त्यांचं पण वर्कलोड बरंच आहे. तरी ते म्हणजे टाईम काढून यायचे क्लास. ओके. तर मी तर एक आणि ह्यांनी ॲक्चुअली माझ्याकडनं खूप अगोदर कोर्स केला होता. म्हणजे अगोदर म्हणजे अराउंड कोर्स संपून आता 3 वर्ष झाले असतील. पण मग आता हल्ली त्यांना ते त्याची सॉफ्टवेअरची गरज पडली. आणि त्यांचं लॅपटॉप आय थिंक फॉर्मॅट केलं त्यांनी आणि त्यांना ते सेटअप्स आणि हवं होतं. हां, जस्ट एकच मिनिट म्हणजे मी जस्ट ते ओके. ठीक आहे. सो आता मी पुढचं कंटिन्यू करूया. तर हां, पॉइंटर अरिथमेटिक म्हणजे काय आता बघूया मी. तर पॉइंटर अरिथमेटिक म्हणजे की समजा माझ्याकडे एक पॉइंटर व्हेरिएबल आहे इकडे p आणि एक एक्स्ट्रा व्हेरिएबल आहे m. आता मी p मध्ये m चा ॲड्रेस स्टोअर केलाय. सो सपोज m चा ॲड्रेस हे 1000 आहे आणि ह्याचा अर्थ काय p ची व्हॅल्यू 1000 असेल. सो व्हॅल्यू ऑफ p इज 1000 आणि कारण p मध्ये आम्ही m चा ॲड्रेस स्टोअर केलाय. सो जर मी असं काहीतरी लिहिलं p इक्वल टू p प्लस 5 आता काय होईल? जर मी असं काहीतरी लिहिलं p इक्वल टू p प्लस 5 सो हे जे स्टेटमेंट आहे हे काय करते पाहूयात आम्ही. हा जो स्टेटमेंट आहे हा p जो पॉइंटर p आहे त्याला 5 ऍड करतो. बरोबर. पण ते 5 ऍड केल्यावर काय होईल की आता बरेच स्टुडंट्सना असं वाटू शकेल की p मध्ये जे नवीन ऍड्रेस स्टोअर होईल ते 1005 स्टोअर होईल. बरोबर. पण ऍक्च्युली तसं होणार नाही. कारण एक रूल आहे. सो आता हे रूल तुम्ही नीट अंडरस्टँड करा. रूल असा आहे की आम्ही जेव्हा एका पॉइंटर व्हेरिएबलला इंटिजर व्हॅल्यू ऍड करतो तर ती इंटिजर व्हॅल्यू डायरेक्टली त्या पॉइंटरला ऍड होत नाही. कंपायलर आधी चेक करतो इशिता की त्या पॉइंटरचा टाईप काय. त्या पॉइंटरचा टाईप इंट आहे. बरोबर. तर तो काय करेल की हे जे 5 आहे इंटचा साईज 4 बाइट्स आहे. बरोबर. तो 4 इंटू 5 तो काय करतो हे जे आम्ही इंटिजर व्हॅल्यू ऍड करतोय तो त्या म्हणजे तो आधी चेक करेल की p चा डेटा टाइप काय. p चा डेटा टाइप इंट आहे. इंटची साईज 4 बाइट्स आहे. 4 इंटू 5 करतो तो म्हणजे 20 झालं. सो p मध्ये जो ऍड्रेस स्टोअर्ड आहे त्याला 20 ऍड केलं जाईल. सो दिस मीन्स दॅट न्यू व्हॅल्यू ऑफ p इज प्रांजल 1020 ना. 1020 होईल त्याला. कारण हे 5 ऍड करताना 5 इंटू 4 केलं जाईल इंटरनल. म्हणजे आम्ही जेव्हा इंटिजर व्हॅल्यू पॉइंटरला ऍड करतो
कंपायलर काय करतो, त्या इंटिजर व्हॅल्यूला त्या पॉइंटरच्या साईज सोबत मल्टिप्लाय करतो आणि जे प्रोडक्ट येईल ते त्या पॉइंटरला ऍड केलं जातं. सो मी असं लिहितो, here 5 is not directly added to the pointer variable p. The compiler will first multiply the value 5 with the size of the data type of the pointer variable p, and the data type of p is int, size of int is 4 bytes. So compiler will multiply 5 by 4 bytes and the product obtained, which is 20, is then added to the pointer variable, that is p. So new address which is stored in p branch is 1020 ना. So ह्याचा अर्थ काय, when an integer value is added to a pointer, the integer value is not directly added to the pointer, but the compiler will multiply the size of the data type of the pointer with the integer value being added, and the product obtained is then added to the integer value. So I hope up till here everything is clear. आणि ह्याच्यामध्ये अजून एक जो पॉइंट येतो, सो हा इकडे हेडिंग देतो, ऍडिंग इंटिजर टू पॉइंटर. सो तसंच सबट्रॅक्टिंग इंटिजर करताना फक्त सेमच रूल येते, फक्त ते सबट्रॅक्ट केलं जाईल प्रांजल. आणि सबट्रॅक्ट हा, सो आता ह्याच्यामध्ये एक अजून एक मला पॉइंट सांगायचं होतं. ही जेव्हा 5 ऍड होते, ऍक्च्युली काय होते, पी मध्ये आता नवीन ऍड्रेस 1020 स्टोर आहे बरोबर. पण हे पाहून आम्ही काय म्हणू शकतो, हे पाहून आम्ही असं म्हणू शकतो की जो पॉइंटर व्हेरिएबल पी आहे तो 5 इंटिजर लोकेशनने पुढे गेलाय. म्हणजे आता पी मध्ये जे नवीन ऍड्रेस स्टोर आहे ते 1020 म्हणजे तो किती 5 इंट लोकेशन पुढे गेलाय, म्हणजे 20 बाईट पुढे गेलाय. सो तो पण एक पॉइंट ऍड करतो, हिअर p is moved forward not by 5 bytes but by 5 memory locations of type int, where each int location is 4 byte ना. आणि तसंच सबट्रॅक्टिंग इंटिजर व्हॅल्यू करताना, सो हेच कॉपी करतो खाली, मग सगळं मला टाईप करायची गरज नाही. सो सबट्रॅक्टिंग इंटिजर व्हॅल्यू फ्रॉम पॉइंटर. सो p इक्वल टू p मायनस 5 केल्यावर सगळं सेमच आहे. 5 is not directly subtracted from pointer variable p. The compiler will, he same say the data, so compiler will is then subtracted from pointer p. New address stored in p is 980 ना, 980, and p is moved backward not by 5 bytes but by 5 locations of type int. Okay. So when integer value is subtracted from pointer, integer value is not directly subtracted from pointer but compiler will then subtract it from. सो हे झालं तिसरं मला सांगायचं होतं इन्क्रिमेंटिंग पॉइंटर. आता तर इन्क्रिमेंटिंग पॉइंटर म्हणजे काय पाहूया आता. सो इन्क्रिमेंटिंग पॉइंटर म्हणजे की व्हेरी इझी, आम्ही जेव्हा 1 ऍड करतो पॉइंटरला, दिस मीन्स अप्लाइंग द
प्लस प्लस ऑन द पॉइंटर. सो फॉर एक्झाम्पल एक इंट पॉइंटर p आहे, इंट m आहे, p इक्वल टू एम्परसँड m केलं, लेट द ऍड्रेस ऑफ m इज 1000. सो व्हॅल्यू ऑफ p इज 1000. आता p प्लस प्लस केल्यावर काय होईल? व्हेरी इझी. p प्लस प्लस म्हणजे आम्ही एक ऍड करतोय, ती जी 1 व्हॅल्यू आहे ती इंटच्या डेटा टाइपच्या साईज सोबत मल्टिप्लाय होईल, म्हणजे 1 into 4 होईल. सो जे नवीन ऍड्रेस स्टोअर होईल p मध्ये 1004 आहे प्रांजल. Here p plus plus is equal to p plus 1 झालं, ते p equal to p plus 1 म्हणजे p equal to p plus 1 into 4 ना, म्हणजे 1000 plus 4 which is 1004. So new address which is stored in p is 1004 ना. आणि फोर्थ इज डिक्रीमेंटिंग पॉइंटर. डिक्रीमेंटिंग पॉइंटर म्हणजे सोपं आहे, ते मायनस मायनस अप्लाय करणं, म्हणजे नाव इट्स ट्रान्झॅक्ट 996 ना. सो इट मीन्स अप्लाइंग मायनस मायनस ऑन पॉइंटर आणि हे 1000 p मायनस मायनस, इकडे पण मायनस मायनस, हे सबट्रॅक्शन झालं, हा पण न्यू ऍड्रेस स्टोर्ड इन p इज 996 ना. जे p मध्ये जे नवीन ऍड्रेस स्टोर्ड आहे ते 996 आहे. सो आता हे कॉन्सेप्ट वापरून मी एक नवीन तुम्हाला पॉइंट एक्सप्लेन करतो. आतापर्यंत आम्ही जे काही ॲरेचे प्रोग्राम केले होते, त्या ॲरेच्या प्रोग्राम्स मध्ये आम्ही काय केलं होतं की इंडेक्स वापरून एलिमेंटला ऍक्सेस केलं होतं, बरोबर. पण आता मी अजून एक पद्धत सांगतो जेणेकरून तुम्ही ॲरेचे एलिमेंट्स ऍक्सेस करू शकता, पॉइंटर वापरून ऍक्सेस करू शकता. सो ऍक्सेसिंग एलिमेंट्स ऑफ 1D ॲरे बाय पॉइंटर. सो समजा माझ्याकडे एक ॲरे आहे ARR आणि त्याची कॅपॅसिटी 100 आहे समजा. आता समजा मला एक एलिमेंट ऍट इंडेक्स I ऍक्सेस करायचं असेल तर मी काय करणार? सो जर मला एक एलिमेंट ऍट इंडेक्स I ऍक्सेस करायचं असेल तर ते मी कसं करणार? सो ARR I लिहू, बरोबर. सो ARR I च्या ऐवजी मी असं पण लिहू शकतो, पॉइंटर ARR प्लस I प्रांजल. सो हे कसं फॉर्मला आलं? ऍक्च्युअली असं करायचं का बरं, आजसाठी आम्ही थांबूया का? कारण ऍक्च्युअली ती पण आय थिंक लिव्ह झाली आणि इज इट फाईन प्रांजल? हा, मग आम्ही हा ऑन मंडे कंटिन्यू करू. आणि आता ह्याच्यानंतर स्ट्रक्चर आणि फाईल आणि दोनच टॉपिक राहिले. हा, सो आजचं क्लिअर ना प्रांजल? ओके. हा, सो मी हे आज कालचं ऑलरेडी अपलोड केलं होतं, आजचं पण मी अपलोड करतो.